बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन जो रेड कॉरिडॉर होता या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली। हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे। या वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला ज्यावेळी तारक्कांनी अनेक लोकांसोबत या ठिकाणी आत्मसमर्पण केलं ते आत्मसमर्पण एक अत्यंत महत्त्वाची घटना होती की त्यातनं या पुढच्या सगळ्या आत्मसमर्पणाचं बीजारोपण झालं। आणि आज ज्यांनी आत्मसमर्पण केलंय त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे, संविधानाच्या मुख्यधारेत आला आहात। आता याच संविधानाने तुमच्याकरता जो न्याय अपेक्षित केलेला आहे तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही। या ठिकाणी आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवाद्याचं उचित आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आम्हाला संदेश द्यायचा आणि संकेत द्यायचा आहे, जो संविधानाचा आदर करेल, जो राज्याच्या आणि देशाच्या मुख्यधारेत येईल, राज्य त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्याच्या जीवनातही सकारात्मक परिवर्तन आम्ही करून दाखवू। यापूर्वी देखील ज्या लोकांनी आत्मसमर्पण केलं त्या सगळ्यांचं उत्तम पुनर्वसन आपण या ठिकाणी केलेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये काही आत्मसमर्पित माओवाद्यांची लग्न देखील आपण याच ठिकाणी लावली आणि त्यातल्या अनेक लोकांना आपल्या ठिकाणी लॉयड स्टीलमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली आणि आज ते लोक अतिशय चांगलं जीवन या ठिकाणी जगतायत। आजच माझं लॉयड स्टीलच्या श्री प्रभाकरन यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी हे मान्य केलं आहे की हे जेवढे आत्मसमर्पित लोक आहेत त्यापैकी ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकाला ट्रेनिंग देऊन चांगल्या प्रकारची नोकरी ही त्या ठिकाणी देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे। आणि त्यासोबत आपल्या संपूर्ण पुनर्वसन पॅकेजमधनं त्यांची सगळी व्यवस्था ही करण्याचं काम देखील आपण करू। कुठल्याही पद्धतीनं आत्मसमर्पित व्यक्तीला कुठेतरी त्याची चूक झाली आहे असा पस्तावा न होता त्याचं जीवन सुधारलेलं आहे अशा प्रकारची व्यवस्था आपण सगळे मिळून उभे करू। आज मला या गोष्टीचा आनंद आहे की गडचिरोलीच्या विकासाचा जो संकल्प आम्ही हातामध्ये घेतला होता, आज गडचिरोली हे स्टील मॅग्नेट बनत आहे। आज गडचिरोली आणि चंद्रपूर या सगळ्या भागामध्ये जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे। मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आहे आणि या ठिकाणी जे लोक इन्व्हेस्टमेंट करतायत, गुंतवणूक करतायत, त्या गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगतो आहे की तुम्हाला ज्या सवलती पाहिजे त्या आम्ही देऊ, पण आमची अट एकच असणार आहे आणि ती अट ही असणार आहे की तुमच्याकडे जी मंडळी कामाला लागतील त्यातली 95% मंडळी ही भूमिपुत्रच असली पाहिजे। स्थानिकांनाच या ठिकाणच्या रोजगार मिळाला पाहिजे। आमचा संकल्प आहे पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये गडचिरोली आणि लगतच्या चंद्रपूरच्या भागामध्ये किमान 1 लाख स्थानिक भूमिपुत्रांना चांगल्या पद्धतीचा रोजगार आम्ही या ठिकाणी देणार आहोत। त्यांचं जीवन हे पूर्णपणे बदलण्याचा निर्णय आपण घेतला आहे। आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो। या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर आता नव्याने तयार होत आहे। आपण कर्टिन सारखी ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी या ठिकाणी आणली। ती युनिव्हर्सिटी आणि गोंडवाना युनिव्हर्सिटी मायनिंगचे कोर्सेस सुरू केल्यामुळे आज आपल्या सामान्य अगदी दलित, ओबीसी, आदिवासी अशा विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे। आपण मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस या ठिकाणी सुरू करतो। एवढंच नाही तर आता अगदी सगळ्या सिरोंचा, एरी वगैरे या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल फॅसिलिटीज, वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस हे देखील आपण त्या ठिकाणी सुरू करतो आहोत। आणि यासोबत मला हे सांगताना आनंद वाटतो आहे की हे सगळं करत असताना गडचिरोलीचं जे मूळ आमचं बायोडायव्हर्सिटी आहे ती कायम राहिली पाहिजे।
जल जमीन आणि जंगल याचा नाश होता कामा नये याकरता आम्ही या ठिकाणी आमचे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये गडचिरोली जिल्ह्यात 5 कोटी झाडं लावण्याचा संकल्प केलाय। 40 लाख झाडं आम्ही लावून चुकलोत, 1 कोटी आम्ही यावर्षी पूर्ण करणार आहोत आणि 5 कोटी झाडं लावून गडचिरोली जिल्हा आहे त्यापेक्षा जास्त हिरवा, इथलं जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन आम्ही करणार आहोत। आणि विकास करत असताना ज्यावेळी आपल्याला काही भूमी लागते त्या भूमीचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये, तर त्यातनं योग्य प्रकारे या ठिकाणी कारवाई व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।